मिथुन राशीच्या जातकांना सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण तुमच्या 12व्या स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे अंतर्मुख विचार, भविष्याची आखणी आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे ह्या आठवड्यामध्ये तुमचा कल असणार आहे. बुधाच्या प्रभावामुळे बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी ठरणार आहे, तर शुक्र काही अनपेक्षित लाभाचे संकेत देत आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये मिथुन राशीमध्ये गुप्त संधियोग आणि विचार सिद्धियोग हे 2 योग कार्यरत होणार आहेत. त्यामुळे पडद्यामागे सुरू असलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या संपर्कातून नवीन मार्ग खुला होऊ शकतो. शांतपणे केलेले काम अपेक्षेपेक्षा जास्त फायदा तुम्हाला प्राप्त करून देईल. नोकरीच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे ह्या आठवड्यामध्ये वरिष्ठ सोपवू शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना व विश्लेषण शक्तीची प्रशंसा होईल. IT, मीडिया, लेखन, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून नवीन प्रकल्पाची तयारी, नवीन ग्राहकांशी संपर्क व डिजिटल माध्यमातून व्यवसाय वृद्धीचे प्रयत्न यशस्वी होतील. मात्र भागीदारीतील निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. व्यवहारातील प्रत्येक तपशील तपासणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानार्जन आणि संशोधनासाठी उत्तम असून अभ्यासात खोलवर लक्ष केंद्रित करता येईल. स्पर्धा परीक्षा, भाषा, पत्रकारिता आणि संगणक क्षेत्रातील मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याची गरज आहे. छोट्या गोष्टींवर वाद घालण्याऐवजी संवाद साधा. प्रेमसंबंधामध्ये एखादा गोड संवाद किंवा भेट नात्यात नवीन ऊर्जा निर्माण करू शकते. दूर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये संपर्क वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा सावधगिरीचा असला तरी लाभदायक ठरणार आहे. परदेश, ऑनलाईन काम किंवा अप्रत्यक्ष उत्पन्नातून तुम्हाला या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने झोपेची कमतरता, मानसिक थकवा व डोळ्यांचा ताण किंवा खांदेदुखी ह्या संबंधात त्रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो. तेव्हा योग, ध्यान व प्राणायाम ह्यावर विशेष भर द्या. नियमित झोप घ्या आणि मानसिक शांतता कशी मिळेल याकडे लक्ष द्या. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहिल्यास शारीरिक आरोग्य देखील चांगलं राहील आणि हा आठवडाभर तुम्ही पूर्ण ऊर्जायुक्त राहाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे फिकट पिवळा व हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 10 जून व 11 जून. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका हिरव्या पानावर 1 चमचाभर बडीशेप, 1 चमचाभर हिरवे मूग आणि 1 लहानसा खडीसाखरेचा खडा ठेवा आणि ते एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी पानासकट अर्पण करा. अर्पण करताना मनात आपल्या एखाद्या महत्त्वाच्या उद्दिष्टाचा संकल्प आणा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मिथुन राशीच्या बुधतत्वाला सकारात्मक दिशा मिळवून देतो, निर्णय क्षमता वाढवतो, संवादातील अडथळे दूर करतो आणि नवीन संधी आकर्षित करण्यास सहाय्यक होतो. तूळ राशीच्या जातकांना सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण तुमच्या अष्टम स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे अंतर्गत परिवर्तन, गुप्त संधी आणि जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा नव्याने विचार करण्यासाठी योग्य वेळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल. शुक्राच्या कृपेने तुमची आकर्षण शक्ती आणि सामाजिक संबंध मजबूत राहतील, तर बुधामुळे योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला तुम्हाला आत्मसात करता येईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये रहस्य लाभयोग आणि अंतर्दृष्टी सिद्धियोग निर्माण होत असल्यामुळे त्याचा तूळ राशीच्या जातकांना योग्य फायदा होऊ शकेल. इतरांना न दिसणाऱ्या संधी तुम्हाला सहज दिसू शकतील. जुन्या समस्यांवर नवीन उपाय सापडतील आणि एखादी अडकलेली गोष्ट अचानक तुम्ही या आठवड्यामध्ये मार्गी लावू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात गोपनीय किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची हीच उत्तम संधी आहे. संशोधन, बँकिंग, विमा, कायदा, मानसशास्त्र व आर्थिक क्षेत्राशी संबंधित
तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा आठवडा पडद्यामागील नियोजनाचा आहे. नवीन भागीदारी किंवा गुंतवणुकीपूर्वी सर्व माहिती नीट तपासून बघा. जुने ग्राहक किंवा पूर्वीचे संपर्क पुन्हा फायदेशीर ठरू शकतात. अचानक मिळालेली माहिती व्यवसायामध्ये महत्त्वाचा फायदा करून देऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यासाचा असून संशोधन, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा किंवा तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधणं आवश्यक आहे. काही न बोललेल्या गोष्टींवर चर्चा होऊन नाते अधिक दृढ होऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल, मात्र संशय किंवा अतिअपेक्षा नात्यात तणाव निर्माण करणार नाहीत याची योग्य खबरदारी घ्या. विश्वासाला सर्वाधिक महत्त्व द्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र पण आशादायक राहणार असून वारसा, विमा, कमिशन व जुनी गुंतवणूक याच्या संदर्भात तुम्हाला लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. मात्र कोणालाही सहज पैसे उधार देणं टाळा. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत तूळ राशीच्या जातकांना पचनसंस्था, हार्मोनल इनबॅलन्स, झोपेची कमतरता व मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. तेव्हा तुमची दिनचर्या नियमित ठेवा. ध्यान आणि प्राणायाम ह्याचा किमान 10 मिनिटे सराव करा. पुरेसे पाणी प्या आणि वेळेवर योग्य विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 आणि 8. शुभ रंग आहे गुलाबी व फिकट निळा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 12 जून व 13 जून. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी संध्याकाळी एका काचेच्या ग्लासात थोडेसे गुलाब पाणी घ्या. त्यात एक लहानसा खडीसाखरेचा तुकडा टाका आणि हे ग्लास घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेता किंवा काम करता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गुलाब पाणी एखाद्या सुगंधी फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा पारंपरिक उपाय मान्यतेनुसार तूळ राशीच्या शुक्र तत्वाला सकारात्मक ऊर्जा देतो, नातेसंबंधातील कटुता कमी करतो, मानसिक स्पष्टता वाढवतो आणि अनपेक्षित शुभसंधी आकर्षित करण्यास मदत करतो. कुंभ रास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता व मानसिक शांतता आणि अंतर्गत स्थिरता याच्याशी संबंधित विषयांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. शनीच्या प्रभावामुळे तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय घेऊ शकाल. बुधाच्या सहाय्याने संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये ग्रहसौख्य योग आणि स्थैर्य वृद्धी योग हे 2 विशेष योग कुंभ राशीमध्ये निर्माण होत असल्यामुळे त्यामुळे घरातील वातावरण सुधारणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि काही प्रलंबित कौटुंबिक विषय सोडवण्याची तुम्हाला संधी मिळेल. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित योजना पुढे सरकू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात स्थिर प्रगती दिसून येईल. मोठे बदल फायदेशीर ठरणार आहेत. चालू कामांमध्ये गुणवत्ता वाढवणं अधिक फायदेशीर ठरेल. वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. IT, अभियांत्रिकी, संशोधन, प्रशासन व तांत्रिक क्षेत्रातील कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा पायाभूत व्यवस्था मजबूत करण्याचा आहे. कार्यालय, दुकान, गोदाम व व्यवसायाशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा विचार होऊ शकतो. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात आणि त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा असून घरातील शांत वातावरणामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल. स्पर्धा परीक्षा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील. काहींना आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी चर्चा करण्याच्या संधी प्राप्त होऊ शकतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून घर, मालमत्ता व वाहनाशी संबंधित खर्च वाढू शकतात, पण तो आवश्यक आणि उपयुक्त ठरणार आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नियोजन करण्यास हा चांगला काळ असून आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या जातकांना
छातीशी संबंधित किरकोळ त्रास, मानदुखी, थकवा आणि झोपेच्या अनियमिततेमुळे त्रास होऊ शकतो. घरगुती आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. मानसिक शांततेसाठी ध्यान व प्राणायामाचा किमान 15 मिनिटे अवलंब करा. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे आकाशी निळा व राखाडी. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 8 जून व 13 जून. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका स्वच्छ काचेच्या ग्लासात थोडेसे पाणी घ्या. त्यामध्ये एक निळे फूल ठेवा. उपलब्ध नसल्यास कोणतेही फिकट रंगाचे फूल ठेवले तरी चालेल. हे भांडे घराच्या मध्यभागी किंवा कुटुंब जिथे एकत्र बसते त्या ठिकाणी 1 तासभर ठेवा. त्यानंतर ते पाणी घरातील एखाद्या झाडाला घाला आणि फूल झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार कुंभ राशीच्या शनितत्व आणि वायुतत्वांमध्ये संतुलन निर्माण करण्याकरता हा उपाय तुम्हाला फायदेकारक ठरेल. घरातील सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होईल, मानसिक तणाव कमी होईल, कौटुंबिक सौहार्द तसेच स्थिरतेसाठी हा उपाय शुभकारक ठरणार आहे.